विधानसभा मतदारसंघातील या शाखेचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। त्याचबरोबर आज आदरणीय शेखर भाऊजी पवार यांनी शिवसंग्राम संघटनेचे आचार विचार आणि ध्येय धोरण थोडक्यात आपल्या समोर मांडले। आज किरण ओवळच्या माध्यमातून शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीनं आपण सर्वजण शिवसंग्राम संघटनेमध्ये सामील झालेल्या एक आमचे सहकारी म्हणून सहभागी झालेला। मी तुम्हा सर्वांकडून एकच अपेक्षा ठेवतो की आदरणीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचे विचार आपण समाजातील तळागाळापर्यंत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व शिवसंग्राम संघटनेच्या शिवसंग्राम युवक आघाडीच्या माध्यमातून जे काही समाज उपयोगी काम व जे काही समाज उपयोगी कार्यक्रम आपल्याला करता येतील ते करावे व आदरणीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांनी जो वसा घेतलेला आहे की या समाजातील या राज्यातील राहणारा उपेक्षित वंचित आपल्याला मराठा समाजाला 25% आरक्षण मिळालंच पाहिजे। त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालंच पाहिजे। त्याचबरोबर युवकांच्या बेरोजगारीच्या नोकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी युवकाच्या माध्यमातून आदरणीय किरणजी ओवळ यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण एकत्रितरित्या काम कराल अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि आज इथं आपण बऱ्याच मोठ्या संख्येनं या शाखा उद्घाटनासाठी उपस्थित राहिला, मी आपल्या सर्वांचं आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय।